मराठमोळी अभिनेत्री श्वेता शिंदेने तिच्या अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या मनात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं. अभिनयाबरोबर ती निर्मितीची धुरा देखील उत्तमरित्या सांभाळते. पण श्वेताच्या घरी दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी श्वेताने पोलिसात FIR दाखल केली आहे. श्वेता आपल्या कुटुंबासह साताऱ्यातील पिरवाडी येथे राहते. याच घरी चोरी झाली आहे. यामध्ये चोरट्याने अभिनेत्रीच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. श्वेता शिंदेच्या घरातील तब्बल 10 तोळ सोनं चोराने लंपास करत काही पैसे चोरल्याची माहिती मिळत आहे. चोरी केल्यानंतर चोराने घरातील कपाटही जाळल्याचं समोर आलं आहे. सोमवारी म्हणजेच 3 जून रोजी ही घटना घडली. याबाबत अभिनेत्री श्वेता शिंदेने सातारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सातारा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर श्वेता शिंदेने टाइम्स नाऊ मराठीशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्री म्हणाली, सोमवारी 3 तारखेला रात्री माझ्या साताऱ्याच्या घरात दरोडा पडला. त्यासाठी मी तक्रार करायला आली आहे. 10 तोळ सोनं आणि पैसे चोरीला गेलं. पण एकूण किती मालमत्ता चोरीला गेलीये हे माहिती नाहीये. आईच्या जेवढं लक्षात आहे तेवढं तिने सांगितलं. नशीब चोरी झाली त्यावेळी ती घरात नव्हती. त्यामुळे तिला कुठलीही दुखापत झाली नाही. आता मी पोलीस अधिकाऱ्यांना भेटले आहे. इथली पोलीस यंत्रणा सशक्त आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुन्हेगार लवकरच पकडले जातील, अशी माझी सकारात्मक भावना आहे. श्वेता शिंदेने मालिका चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण सध्या अभिनयापासून दूर राहून श्वेता निर्मिती क्षेत्रात काम करत आहे. श्वेताची निर्मिती असलेली झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.